नमस्कार मित्रांनो, मी समीर नालावडे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सहर्ष स्वागत करते। आणि आज असा गुढीपाडवा, तर आज आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होता आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याच्या तुमका सगळ्यांका हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज आम्ही चाललो काय अनुक कोणती गाडी या 2 व्हीलर। तर मी नवीन गाडी घेते, बरेच दिवस तुमका सांगूक नव्हते। तर माझी गाडी जुनी गाडी तुमका माहिती असतली, आपली 135 नंबर गाडी एक्स्ट्रीम होती बाईक माझ्याकडे, ती मी दिलंय आणि आता नवीन आपण एक्स्ट्रीमच घेतो, पण त्यात नवीन येईल या गाडी एक्स्ट्रीम 125R। तर ती गाडी घेऊ का मी आता शोरूमला जातो। तर माझ्यासोबत असत ते बघा रिक्षा चालक आमचे बाबल काका आणि ह्यो एक पंटर येता माझ्यासोबत आणि पप्पा, आणि हे बघा आमचं मामा येईल। हो बघा ह्यो लहान मामा माझो, हो बघा छोटो मामा माझो पप्पांका दाखवलंय। तर तो इलो त्याचा वेगळा काम त्याच्याकडे। तर आता थोड्याच वेळात आम्ही निघतलो गाडी घेऊ कुडाळच्या हिरो शोरूमला। तर चला बघूया थंय आणखीन कोणकोणते गाडी आहेत ते पण दाखवतोय आणि माका ही गाडी का पसंत पडली ती पण तुमका दाखवतोय। तर चला जाऊया आता कुडाळ शोरूमला, थंयच भेटूया। तर मित्रांनो माझा भाव ना बघा ऐसर एक आपलं रूम काढता, म्हणजे हे बघा ऐसर आमका एक असं रूम बनवचो बेडरूम। तर इकडसून आपल्या हॉलमधनं एंट्री जावतली, तर असं एक बेडरूम बनवचो आणि ह्यो मामा जो त्यासाठीच इलेलो। तर ह्यो गवंडी काम करता, माझा मामा गवंडी काम करता, त्यासाठी आम्ही त्याका बोलवला। तर ह्यो भावाचा बेडरूम काढता त्याच्यासाठी तो बघू गेला। मित्रांनो ही बघा ही येत नव्हती, हे काय तयार केलं, हिची कामं आहेत ना गुढीपाडवा असल्यामुळे। एक इकडे ऑर्डर होती, एक इकडे ऑर्डर आली का पुरणपोळी लाटूक, तर ती सगळीकडे जायत होती सकाळपासून। मी काय म्हणतो आणि आता चालली आली गाडी आणू माझ्यासोबत, चला जाऊया। भाव गेलो ड्युटीर, नाही तर तो पण इलो असतो। हे बघा आणि माझा मामा आम्ही चाललो आणि आमचे बघा कलाकार पुढे गेले रिक्षा घेऊन। ते बघा रिक्षा घेऊन सगळे रिक्षेत असत पप्पा आई आणि युवराज आणि बाबल काका, आणि पुढे आमचे एक मेंबर आणखीन वाढतले होत। तर चला दाखवते आता आम्ही चाललो आता रिक्षेत। मामा ते सर कपाट घेऊन थांबलो, आपल्या कपाट घेऊन जाता घराकडे आणि आम्ही चाललो आपल्या गाड्यात। चला आता जाऊया कुडाळ शोरूमला जायला, मध्ये काही थांबून राहतो नाही। तर हे बघा मित्रांनो आपण आता शोरूमला येतो, गाडी पार्क करून देतो आमची रिक्षा। चला जाऊया आता। तर बघा गाडी लावून येतो तोपर्यंत आपण आतमध्ये जाऊया। ते बघा मित्रांनो आपल्या शोरूममध्ये, आणि मी पेढेसुद्धा आणलं आहे शोरूममध्ये त्यांना देऊ। तर जाऊया आतमध्ये आणि गाडी बघूया आपली। माझी वाटच बघत आहेत सगळेजण। हे बघा हे आमचे खास, यांची ओळख लय भारी आहे आमची भजन मंडळातच। भजन मंडळ कोणतं आपलं? स्वर साधना भजन मंडळ, कोकणी भजन सितार या यूट्यूब चॅनलमुळे आमची ओळख तर चला आता आतमध्ये जाऊया, गाडी बघूया आपली। गर्दी खूप आज गाडी घेऊ, तर आपली गाडी रेडी करून ठेवलेलीच आहे म्हणा। गाडी शोरूम बघा आधी, गाडी बघून घ्या सगळे। तर हे बघा मित्रांनो हे असत या शोरूमचे बाकीचे गाडी आहे, हिरोची HF डिलक्स वगैरे हे सगळे गाडी लावलेले आहेत। पण माकाची पसंत पडली ही 160 आपली एक्स्ट्रीमची।
ही 160 हा आणि हिचा ॲव्हरेज वगैरे थोडा कमी हा, पण दिसा लुकिंगला जबरदस्त हा गाडी. आणि ह्याच्यातच ही ती नवीन गाडी 125 cc मध्ये आहे बघा. ही आपली गाडी आहे. मोबाईल काका बघतात कशी वाटतं गाडी. बघा ही आपली गाडी आहे. आता ही आवडली गाडी, मस्त वाटतं, दिसा का मस्त दिसता. पण एक एक्स्ट्रीम हा. हे बघा हे घेतं आता ही एक गाडी आहे. आणि याची स्कूटी पण आहे. तर हे बघा मॅडम, आणि आमका गाडी देणारे मॅडम हे बघा, ते कामात बिझी आहेत सध्या, लक्ष नाही आहे त्यांचं. तर आमची गाडी झाली आहे. चला आमची आता या करा, मोकळे करा आमका. तर गाडी घेऊन गर्दी बघा मित्रांनो खूप आहे त्याच्या शोरूममध्ये, खूप गर्दी आहे. बाहेर पण माणूस सगळे उभे आहेत. तर बाईक ॲक्सेसरीज बरोबर आपल्याला भेटला आहे बघा. हे एक हेल्मेट दिलं मी, माका काय एवढा खास आवडला नाही, पण असून दे ठीक आहे. अजून एक हाफ हेल्मेट हा, ता योग नाही हा, पाठी हा, ते नंतर देते माका. तर चला ह्याच एक आपल्याला हेल्मेट दिलं आणि बाकी काय नाही. पकड घाल, हां करा, बंद करा. ओके डन. मित्रांनो आपण ही गाडी घेतलेली आहे एक्स्ट्रीम. आणि ते म्हणजे मी खूप व्हिडिओ बघितले, सगळ्या गाड्यांचे व्हिडिओ वगैरे बघितले यूट्यूबला पहिल्यांदा, आणि नंतरच ही चॉईस केली मी गाडीची. तर ही गाडी चॉईस करण्याची एकच रिझन होता, मी रायडर पण होती मनात, पण तिचं थोडं मला एक हे वेगळं वाटलं, कारण ही टाकी वगैरे त्याची थोडी फायबरमध्ये वगैरे होती, त्यामुळे मला ती नको होती. आणि ॲव्हरेजला पण थोडं प्रॉब्लेम होतो. आणि टी व्ही एसचं जास्तीत जास्त थोडेसे असे प्रॉब्लेम ऐकलेले होते, त्याच्यामुळे ती नाही, म्हणजे ती घेऊची नव्हती. आणि माझी पहिली गाडी होती ती यातच होती, हिरोमध्येच होती, हिरो होंडाची पहिली जुनी होती एक्स्ट्रीम 160 होती. तर म्हटलं हीच घ्यायची आपल्या. आणि हिला शोरूमला येऊन बघितलं तर खूप गाडी आवडली पण, आणि गाडीचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत यूट्यूबला पण. तर खूप मस्त गाडी. आणि मेन म्हणजे पहिल्यांदा गाडीमध्ये साडी गार्ड वगैरे तुमचा दिसता तो बघा, तो पहिलं येत नव्हतो, आता कंपनी लावून दिल्यानं साडी गार्ड होते. आणि गाडी खूप सुंदर आहे. आणि आमचे मॅडमच त्यांनी आधीच सांगितलेलं तुमका गाडी घेतला असं काही प्रॉब्लेम वगैरे होतो नाही. आणि खूप सुंदर सर्व्हिस वगैरे चांगली दिलेली आहे. कुडाळमध्ये MIDC एरियामध्ये शोरूम हा, हिरो शोरूम. तर खूप बरा वाटला ॲक्च्युली येऊन. गाडी वगैरे मस्त आहे की पहिल्यांदा इल्लं तेव्हा वाटलेला काय की गाडी घ्यायचं म्हणजे काय लय भारी काय काय असता, पण असं काय नाही. यांच्यामुळे आमचा सहज सोप्या करून दिला यांचा का, माका जास्त काय त्रास देऊ नाही गाडी घेताना वगैरे. मस्त सर्व्हिस वगैरे खूप चांगली आहे शोरूमची. तर तुमका पण घेऊची असत हिरोची गाडी, आणि हिरोची गाडी तर तुमका माहिती आहे सगळ्यांका किती चांगले येतात. तर घेऊची असं तर नक्की व्हिजिट करा शोरूमला. तुम्ही गाडी आहे बघा, गाडी खूप अवेलेबल आहे सर, मॉडेल सगळ्या प्रकारचे. मी आता दाखवू शकत नाही कारण आमच्या घरात जाऊचा, नाही तर तुमका पूर्ण गाडी वगैरे सगळे दाखवलं असते. तर चला भेटूया. तर गाडी आम्ही घेतलेली आहे, चावी घेतली, एवढी मोठी चावी आहे दिली शोरूम सर. फोटो काढू.
आता इले पंप आहे आपल्या पालवांच्या आणि पेट्रोल भरते आधी मग जाते घरात. चला आधी पेट्रोल भरूया. टाका 500चा टाका आधी, बघूया किती होता. 500चा टाका. मित्रांनो गाडी घेऊन आले घरी. खूप भारी मस्त बरा वाटला चालवत येताना. मस्त वाटली चालव. शोरूममध्ये इतकी काय तुमका अशी खास दिसत नव्हती बघा. हे बघा कशी मस्त वाटतं ना. तुमका कशी वाटली ती कमेंट करा. चला मित्रांनो गाडी आधी परतून लावूया ह्या बाजूक आणि पूजा करत घेऊया. सगळं हार वगैरे घेऊन येला. चला पूजा करूया आधी. ते बघा तळी आणि हार आपण घेऊन येलो. तळी बनवलं आहे ओवाळत आणि आई आता काम चालू आहे तिथं अगरबत्ती पेटवून. चला आईच्या हस्ते आपण पूजा करून घेऊया. जागात नाही वरती. एक काम कर हेच काढ खालीच. आता हे काढलंस तरी काय नाही. हे काढ सावकाश काढ. तर ठेव ना बाजू आधी ह्या काढून घे ना. नाही ते कर. हां ते लाव लय ना बोला. ते काय हवं त्याला. तेल लावण्यापेक्षा गंधक लावतो तरी झाला असतं. ठीक आहे. देखा जरा असं फिरव असे ह्या चारी बाजू असे ह्या कर फिरव. ओके असं काढायचं. स्वस्तिक. तर चला स्वस्तिक मस्त काढलं बघा आईन माझ्या. फुलं सगळी घालून झाली तेव्हा. एक मिनिट हा वळून घे. हार घालते मी. हे बघा हाय सांग नाही राहत तर वाटत नाही. लावला चल ठीक आहे. आता हार घालते मी. चल तू जा कामाक जा. आई म्हणजे थोडी घाई आहे कारण अजून बराच काम करू द्या घरात. तर बाकी आईन पूजा करून घेतल्या. आता चला समाधान झालं माझं. मी हार घालून घेते झालं. मित्रांनो पूजा करून घेतलंय. आता बघा कशी वाटतं मस्त याची गाडी. आता एका सजावचा काम बाकीचं नंतर करतोय मी. मॉडिफाय वगैरे काय करूचं आता. स्टिकर वगैरे आपले यूट्यूबचं लोगो बिगो सगळा आपल्या करूचा पण त्या एवढ्यात नाही. बघू केव्हा करू का आता. बाकी गाडी ओके वाटली मका. मस्त वाटली चालू घेताना. काही एक प्रॉब्लेम नाही लो आणि काही येऊचो नाही कारण
मी आणताना सांगितलं आहे माझ्या सद्गुरूंका जी गाडी आणते ती चांगलीच येऊन दे कायम. सद्गुरूंका पेढो ठेवूया आधी. चला तर चला पहिले समर्थांका पेढो ठेवला. आता सगळ्यांका देऊन मोकळे करूया. पप्पा अर्ध आई देते. आई पकड. हां काय नाही का. फायनली गाडीची पूजा वगैरे करून झाली आणि काकांनी तिकडे गुढी उभारलेली आहे. तुमका दाखवते. पूजा करून येऊया आपण जाऊन आता लगेच. चला. हे बघा हे आमचं जुना घर काकाने म्हणजे तिकडे काकाने बांधले नवीन आणि तिकडेच आमची गुढी असता आणि गणपती पण तयारच असतो त्याच्यामुळे गुढी वगैरे तिकडेच आहे. चला जाऊन येऊया पाया पडून. तरी बघा मित्रांनो आमका गुढी अशी उभारूची लागता खळ्यात पत्रे असल्यामुळे कटसून अशी असं पूजा करायची पत्र्यातनं वरती. चला पूजा करून घेते पटकन.